महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेच्या वतीने धामणगाव रेल्वे मालधक्का बंद न करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। संघटनेच्या वतीने धामणगाव रेल्वे मालधक्का रॅक पॉइंट लोडिंग व अनलोडिंगचे काम सदर मालधक्क्यावर रासायनिक खत व एफसीआयचे सर्व काम नोंदित व अनोंदित माथाडी कामगारामार्फत केले जाते। सदर ठिकाणाहून अमरावती, यवतमाळ व इतरत्र बहुतांश खेडे याच रॅक पॉइंटवरून हमालाचे सर्व कामं केल्या जातात। सदर काम करते वेळेस या कामाच्या स्वरूपातून 500 कामगार आपल्या जीविताचा रोजगार प्राप्त करत आहेत आणि आश्रित कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत। या मालधक्क्यावर ट्रक ड्रायव्हर, कंडक्टर, हमाल असे हजारो लोक व त्यांचा पूर्ण परिवार कामावर आश्रित आहे आणि भरणपोषण करत आहे। प्रसार माध्यमांद्वारे हा मालधक्का बंद होण्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन किंवा संबंधित अधिकाऱ्यामार्फत या संदर्भात कामगारांना कुठलीही लिखित माहिती नाही, परंतु सदरची बाब चिंताजनक आहे। या व्यवसायाशी जोडलेला व्यक्ती दुसरे कोणतेही काम करू शकत नाही। सदर कामगार बांधवांचा रोजगार आणि परिवाराचे पालनपोषण कसे होणार या विचाराने कामगार व त्यांचा परिवार चिंतित आहे। त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून या विषयाचं निराकरण करावं। एक समिती गठीत करून विषयाची सत्यता याची माहिती संघटना व नोंदित व अनोंदित माथाडी कामगार यांना द्यावी व त्यांच्याशी चर्चा करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। माझं नाव दिलीप पंजाबराव सोनवाने, धामणगाव येथील माथाडी कामगार। तर आज 60 वर्षापासून आम्ही तिथं माथाडी कामगार काम करत आहे मालधक्क्यावरती आणि ते मालधक्का ते इतरस्त करत आहेत। तर आज आम्ही 500 ते 600 परिवार त्या धक्क्याच्या बोर्षावर जगत आहोत। 500 ते 600 परिवार आज जर तो धक्का बाजूने हटवला गेला तर आमचे 500 ते 600 परिवाराची वर उपासमारी येणार आहे। त्याकरता आम्ही इथं आलो की तो धक्का इतरस्त होऊ नये म्हणून अमरावती जिल्ह्यातच देण्यात यावं म्हणून आमचे मुजीब भैया आहे, मुजीब भैयासोबत आम्ही इथपर्यंत आलो। त्यांनी फोन करून बोलावलं की आपण कलेक्टर मॅडम सरांसोबत या विषयावर मुद्दा मांडू। अब्दुल मुजीब, यूनियन लीडर, धामणगाव विषय बदल आलेले हम रेलवे से कि हमारा धक्का बंद नहीं होना करके ये निवेदन दिए हमने सर को, कलेक्टर साहब को। मी अशोमेघ नाईकवाडे, महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी शासन दरबारी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे की धामणगाव रेल्वे मालधक्का हा जो गुडशेड आहे हा गेले 100 वर्षापासून या ठिकाणी सर्व कामगार त्या ठिकाणी काम करत आहे। परंतु आम्हाला वृत्तपत्राच्या माध्यमातून माहिती पडलं की हा गुडशेड बंद होणार आहे। तर या सर्व लोकांचा जो रोजगार आहे हा खूप चिंतेची गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये आणि रोजगार जर त्यांचा इथून गेला तर यांच्या उपासमारीची, त्यांच्या कुटुंबाची खूप अडचणीचा प्रश्न निर्माण होणार आहे। म्हणून आम्ही सर्व शासन दरबारी विनंती करायला आलो की हा जो गुडशेड आहे हा बंद करू नये आणि आहे त्याच ठिकाणी जसा सुरळीत पहिले चालू होता तो नेहमीप्रमाणे असाच चालू द्यावा अशी आमच्या सर्व कामगारांची विनंती आहे।